मग हे आकर्षित कसं होतं? म्हणजे मधमाशा ह्या पेटीतच कसे जमा होतात? काय म्हणजे काय करता तुम्ही? आणावे लागतात पकडून. मधमाशाच आणावे लागतात? अरे पकडून बापरे. आणावे लागतात. येत नाहीत स्वतः. हो बापरे, किती रिस्की काम आहे ते. बघ काढूले भारी पैकी रस्ता बघ कसला भारी दिसतो. हाय एव्हरीवन, मी तेजश्री डस्के तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मी सकाळी आता म्हणजे वाजलेत 10:15 वाजलेत, पण सकाळी उठून मला व्लॉग करायचा होता. कसला तर मी आता दाखवते तर कसला. मधुमक्षी पालन. माझा दादा आहे, म्हणजे माझा रिलेटिव्समधलाच दादा आहे, आत्याचा मुलगा. त्याने मधुमक्षी पालन स्टार्ट केलं आहे आणि मी ते दाखवायला या फार्म हाऊसमध्ये, म्हणजे त्याचं फार्म हाऊस आहे, तर तिकडे आले आणि आता मी तुम्हाला ते सगळं दाखवते. ते काय काय असतं, कसं तो म्हणजे मधुमक्षी पालन करतो. आणि मध जमा करणं हे सगळ्यात डिफिकल्ट काम आहे, सगळ्यात कठीण काम आहे. तर तो ते कसं करतो आणि किती मेहनत लागते त्याच्यामागे, ते सगळं तो सांगणार आहे. तर बघूया आता. तर ह्या पेट्या आहेत तिकडे ज्या ठेवल्यात, त्या पेट्या आहेत. हे एका सामान्य व्यक्तीचं काम नाही, त्याला खूप प्रॅक्टिस लागते आणि मग ते करावं लागतं. तर आपण हात लावू शकत नाही, त्यामुळे मी जरा 4 हात लांबच राहणार आहे या गोष्टीपासून. सौरू आमचं गेलं बघायला इकडे. तर त्याच्यासाठी पण इक्विपमेंट्स असतात, म्हणजे नेट वगैरे लागतं ते हाताला. काय म्हणजे मला माहिती नाही ते ॲक्च्युली काय आहे ते, पण आपण दाखवू काय आहे. मम्मी तू काय गोळा करते? विवेक दादाकडे काकडी हे ते भाजीपाला खूप सारे आहे. केवढ्या लागल्यात, एवढ्या मोठे मोठे बघ जा. आणि आम्ही काकडी पण गोळा केले. आणि हाय, हे आहे माझ्या भाच्याचं फार्म हाऊस. फार्म हाऊस दाखवलंय इकडे फार्म हाऊस आहे. आणि दाखव सांग. मधमाशी पालन करतात तिकडे आणि काकड्या लागले ते दाखव. हे दाखवते. मम्मी आज ब्लॉग करणार आहे, मी पुढाकार घेतला, मम्मीने पुढाकार घेतलेला आहे. हे आहे काकडीचे वेल, ही आहे काजूची बाग, ही काजूची बाग आहे. त्यामध्ये हे टोमॅटो दाखव. हे टोमॅटो आहे, तेवढे लागले. अगं बाई खाली बघ. बापरे, खरंच खूप लागले. मग खाली आहे बघ, मोठे मोठे आहेत. बापरे, हे टोमॅटो लागलेले आहेत. हे काकड्या आहे बघ, काकड्या बघ जरा, त्या बघ. अय्या, आणि त्या वेगळ्या हिरव्या पण आहेत बघ. ती हिरवी बापरे केवढ्या मोठ्या दिसतात का तुम्हाला? पिकलेल्या आहेत. आणि ज्या कोवळ्या होतात म्हणजे त्याच्यापेक्षा जरा लहान होत्या हिरव्या, त्या आम्ही घेतल्यात पिशवीमध्ये. एक काकडी केवढी मोठी आहे दाखवते मी. ही एक काकडी एवढी मोठी आहे, पकड. तर त्या आता काढलेल्या आहेत. मम्मी परत भाजीपाला वगैरे शोधते. काय काय ऊन खूप आलंय डोक्यावरती. रेडी झालाय. हा तेव्हा खूप आंबे खाली होते आपण. असं काय नाही, थोडं लांब लांब ठेवते. मधु दादा आता रेडी होते. हे नेट लागतं कारण की माशा चावू शकतात किंवा काही करू शकतात. मी जवळ जाणार नाही आहे तिथे ना. आता मला मध भरताना दिसतोय. ओके, ह्याच्यात आता मध भरतात. हा आपण मध काढून घेऊ शकतो नंतर, सील झाल्यानंतर. पूर्ण हा असं कट करता येतो ना मग चाकूने. पूर्ण भरल्यानंतर हा मध काढून घ्यायचा. ओके, इकडे जवळ शेतीमध्ये आत. किती हे असतं त्याच्यात एकूण? हे असं हा पेटीमध्ये, एका पेटीत ह्या फ्रेम हा 8 असू शकतात. 8. ही पोळं ना खराब होत आले, आपल्याला काढून टाकायचं.
ओके. मासे येतो बाबा. हलवू नका फक्त. हे घे. हात हलवू नका तुम्ही. हात कशी चांगली तरी पण बाबा त्याला माहिती. ह्या सातेरी मधमाशी आहे. आपल्या गावठी भाषेमध्ये याला सातीमू म्हणतो आपण. आणि ही सातेरी मधमाशी आहे. सातेरी किंवा आपण सेरेना म्हणतो याला. ओके. आणि ही मधमाशी पालनासाठी ही जात वापरली जाते नॉर्मली. ओके. ह्याच्यापासून आपल्याला भरपूर मध मिळतो ह्या जातीपासून. अच्छा. आणि ही आपली देशी मधमाशी आहे. देशी इंडियन जी म्हणतो ना. हा हा हा. इंडियन मधमाशी आहे. ओके. इंडियन ही मधमाशी आहे. आता तुम्ही बघू शकता हे जे आहे ना ही पिलं बाहेर पडतात त्याच्यातून मधमाशीची. ओके. हे सील झालेले जे तुम्हाला सेल दिसतात या सेलमधून मधमाशा बाहेर पडलेल्या आहेत. आणि परत त्या मधमाशीने ह्याच्यात अंडी घालून ती परत आळी त्याच्यामध्ये आत दिसत असेल शक्यतो तुम्हाला. क्लिअर दिसते का? नाही. तर ह्यामध्ये अंडी अंडी घालते राणी माशी ह्या होलामध्ये. एक टॉर्च ऑन करते बघते केला ऑन. ह्याच्यामध्ये अंडी दिसतात बघा. तुम्ही निरखून बघितलं तर बारीक अंडी दिसतात. व्हाईट हा दिसतात. हे बघ दिसतात. त्या अंड्यापासून आळी तयार होते आणि आळीपासून ह्या मधमाशा तयार होतात. बरोबर. एका पेटीमध्ये जवळपास 15,000 ते 20,000 माशा असतात. अरे बापरे. मग हे आकर्षित कसं होतं? म्हणजे मधमाशा ह्या पेटीतच कसे जमा होतात? काय म्हणजे काय करता तुम्ही? ह्या आणाव्या लागतात पकडून. मधमाशाच आणाव्या लागतात? अरे बापरे. आणाव्या लागतात. येत नाहीत स्वतः. हो. बापरे किती रिस्की काम आहे ते. म्हणजे या पेटांमध्ये एकाच प्रकारच्या माशा आहेत की? हो ना एकाच प्रकारच्या. आता ह्यामध्ये क्लिअर दिसेल बघा तुम्हाला आळी. हे जे ओपन सील दिसतात ना ह्याच्यामध्ये तुम्हाला आळी दिसेल आणि अंडी दिसतील. दिसतात का? ह्याच्यात आळी आणि अंडी असते. मग ह्याची नंतर असे मोठे आळी तयार होऊन नंतर ह्याच्यामधून माशी बनवून बाहेर पडते. आणि परत बाहेर पडली ना राणी माशी परत त्याच्यात अंडी घालते. ही अशी सायकल. हो. हा पण मधच आहे. हा मध आहे. पण हा आपण काढत नाही आपण. हा मध आपण त्यांच्या पिलांसाठी तयार झालेल्या पिलांसाठी ठेवतो. ओके. बरोबर. आणि फक्त ह्या वरच्या कंपार्टमेंट मधला आपण मध काढतो. मला इतकी भीती वाटते. आजूबाजूला माशा आहेत. म्हणजे आता पेटी ओपन केली आपण वरती घेतली की माशा थोड्याफार अशा आजूबाजूला येतातच फिरतातच. त्यामुळे खूप रिस्की आहे. जाऊ शकते पण त्याच्यासाठी शांतता राखावी लागते. आणि आपण हातवारे वगैरे असं काही करायचं नाही. जास्त मोठा आवाज नाही पाहिजे असं सगळं आहे. तर हे दादा सगळं व्यवस्थित सांभाळतो आणि तो करतो. काय माहिती बापरे. हे खरं तर हे गट्स लागतात त्या गोष्टीसाठी हे सगळं करायला. ते दादा उत्तमरित्या पार पडतोय. राणी माशी असते ना एवढ्या माशातून ती राणी माशी लोकेट होत नाही लवकर. अच्छा. बरोबर. कारण एक माशी आणि त्या 20-25,000 माशा. बरोबर. ते दिसते पण वेळ लागतो. खूप वेळ सर्च करावा लागतो. आता ते सगळे आज जाणार. हो सगळं आज जाणार. त्या आज घालतोय तो दादा. काढतोस की घालतोय. मग जाऊन बसतात कशा त्या काय पूर्ण आता इथून खालून गेट आहे. तेच म्हणते करावं लागतं. काय करायचं उचलायचं आहे बाबा. आपण आता पेटी थोडीशी त्यांची साफसफाई करतोय. मग रोज साफसफाई करावी लागते. नाही
मग आठवड्यातून 15 दिवस. अच्छा. तरी कसं सामान थोडं लागतं याला. मग इकडे इकडे ही जी माझी माशी दिसते ना मोठी, हा हा हा. ही नर माशी आहे ह्याच्यातली. अच्छा हा कळलं, त्याला पंख मोठे आहेत ते. हे काळी आहे ना, हा काय आहे ती, वेगळी दिसते. कळलं कळलं कळलं. आणि ह्या आपल्या रेग्युलर कामकरी माशा आहेत. मग अच्छा हा कळलं, या नर मध्ये वेगळ्या दिसतातच आहे त्याच्यात. दिसतात ह्या मध्ये मध्ये आहेत. हा त्या नर आहेत. जेव्हा राणी माशी ह्याला येते, प्रजननला येते, त्याच वेळी फक्त त्यांना तयार केलं जातं. अच्छा. तयार होते आणि नंतर परत त्यांना मारून टाकलं जातं एकदा मिलन झालं. असं असतं. कसा होता एक्सपिरियन्स सौरभ? खूप छान. खूप छान आणि खूप भीतीदायक. कारण की मला एकदा गांधील माझी चावली होती इकडे गालाच्या इथे आणि ती एकटीच आहे ना, म्हणजे 2 वेळा बापरे माझ्या मोबाईल वरती एक माशी बसून गेली आता उडून. रेग्युलर हे असते ना यांच्याशी आमचं. हा यांच्याशी करतो एक रिलेशन मेंटेन झालं. हा बरोबर, त्यांना माहिती पडलंय की आपल्याला काय करणार नाही आहे. बरोबर. दादा आता साफसफाई करतोय. माझा आवाज जास्त मोठा आहे. काय ते राणी माशी खूप जणांची प्रजनन करते की राणी माशी खूप जणांची प्रजनन करते. हो, राणी माशी जी आहे ना तीच प्रजनन करते सगळं. त्यांच्यावर कंट्रोल, पूर्ण ह्याच्यावर कंट्रोल ठेवायचं काम ती माशी करते. अच्छा. बाकी फक्त ह्या कामकरी माशी आणि हे सैनिक म्हणजे हा संरक्षण म्हणजे ती एकटीच हे करते. तीच राणी माशी अंडी घालते. ओके, मला वाटलं की सगळ्या घालतात. या पण माशा अंडी घालतात, हा पण यांची अंडी फलित होत नाही, म्हणजे पिलं तयार होत नाही. राणी माशी थोडी वेगळीच दिसत असेल ना? ती लवकर लोकेट होत नाही. नाही होत, नाही तर दाखवलं असतं. हो, एवढ्या माशांमध्ये कसं काय दाखवणार, तिला शोधायला वेळ लागतो. तो उरलेला नर कसा वाचला मग? नर उरलेला अजून ते कसं ना आहेत त्याच्यात 2-3 खूप आहेत बघितले मी. मिलन झालं नाही ते. हा त्यामध्ये हे झालं. म्हणजे ते स्वतःच मरतात की कसं काय? बाहेर येतात ते, बाहेर आले. जा तुम्ही आता इथलं. नमस्कार, माझं नाव विवेक वसंत पाटील. मी राहायचं इथे चंदगडचाच आहे, प्रॉपर मांडेदुर्ग. हे मी माझे मधमाशी पालन माझ्या शेतातच चालू केलं आहे. आणि मी सुरुवातीला एक 4 पेट्यापासून सुरुवात केली होती. आता माझ्याकडे इथं माझ्या 15-20 पेट्या आहेत आणि बाहेरसुद्धा गेलेल्या आहेत 10-15 पेट्या रेंजनं. तर आम्ही काय करतो, हा मध कलेक्ट करतो आणि माझ्याकडून इथून शेतावरूनच येऊन बरेचसे कस्टमर आमचे मध घेऊन जातात. चांगला रेट मिळतो आणि चांगला आहे, म्हणजे सफिशियंट. आणि तुला असं म्हणजे शेतकऱ्यांना काय सांगायचं आहे का, म्हणजे करू शकतात का ते? सगळे करू शकतात शेतकरी. शेती सांभाळून हे करू शकतो, करू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. तर थोडं स्ट्रगल आहे सुरुवातीला, प्रत्येक असतंच. हो प्रत्येक याच्यात असतंच, पण एकदा तुमचं सेटिंग बसलं 1-2 वर्ष 2-3 वर्षामध्ये तर तुम्हाला परत काय त्रास होत नाही. आणि चांगलं चालू आहे. मी 4-5 वर्ष झाले हे करतोय आता. चांगलं चालू आहे. ओके, मग त्याच्यामधून फायदा होतोय ना तुम्हाला? चांगलं मत. ओके, तर थँक्यू तुम्ही मला माहिती दिल्याबद्दल आणि तुमचा वेळ मला दिल्याबद्दल. थँक्यू. आता आम्ही काजू फॅक्टरीमध्ये आलोय काजू घ्यायला. खाली आहे का वर आहे बघा. आम्ही आजार दिवस व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ गेले ते मामा आले तर मग मांडत नाही. कडक पाहिजे तरी पण आहे कडक. एका माणसाची वाट बघायला तिकडे लक्ष आहे माझं. आत्ता आम्ही काय म्हणतात मधुमक्षी पालन झालं,
नातेवाईकांच्या घरी गेलो आणि काजू फॅक्टरीमध्ये गेलो आणि आता पप्पूताईकडे जाणार. तर पप्पूताईकडे आम्ही पोचतोय. तर आत्ता आम्ही पोचलेलो आहे इकडे जिथे रेशीम शेतीचा ब्लॉग केलेला ते घर. सो हिअर इज पप्पूताईज हाऊस. हाय मामा. माझी ताई काम करते शेतामध्ये तर मी तिकडे जाते म्हणजे इकडे आतमध्ये. तर बघू आता काय करतायत ते. गावात नाणी कुठं आणि हो इकडनं गेला मग भादवनवरून आलोय की परवा दिवशी. हे आहे रेशीम शेतीचं त्याचा व्लॉग मी केला होता. इथे नेट लावून ठेवलं आहे कारण की जे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ना की खायला येतात मासे पक्षी वगैरे खातात म्हणून. वरतूनपासून खालपर्यंत बस बस. कशाला ओपन करतोय? ओपन नाही बंद कर का? हे म्हटलं आता चल चल लगेच जाणार की. हे पक्षी येतात ना त्यामुळे लगेच बंद करावं लागतं. पूर्ण नेट लावलं आहे पक्षी मग खाऊन टाकतात. तर आम्ही चाललो आहे आता घरी. दगड लाव दगड. हे शेड आहे ते घर आहे आणि आता आम्ही जरा गप्पा मारतोय. व्लॉग इथे संपवते.